महासागर न्यूज. नमस्कार. महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. पेन तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक तसेच बहुजन समाजाचे नेते मयूर वनगे यांच्यावरती 1 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास वनगे फार्मवरून कामार्ली येथे भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी व त्यांच्या 3 साथीदारांनी जोरदार हल्ला करून त्यांना मारहाण केली आहे. या प्रकरणी 4 जणांवरती पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 ऑगस्ट रोजी मयूर वनगे यांनी आपल्या मालकीच्या असणाऱ्या कामार्ली येथील फार्म हाऊसवरती जेवण आणण्यासाठी गेले होते. तिथे असणाऱ्या किचनमध्ये ते बसले असताना पाठीमागून आलेले मंगेश दळवी, हरेश दळवी, रुपेश दळवी आणि रणजित दळवी या चौघांनी लोखंडी रॉड, पाईप आणि काठी यांच्यासह तलवारीने जोरदार मारझोड करून मंगेश दळवी यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वर काढून त्यांची नळी तोंडात भरून तुला ठार मारतो अशी धमकी दिली. या दरम्यान डोक्याला, दोन्ही हाताला आणि पोटाला तसेच पायाला फार मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून यात गळ्यातील सोन्याची 2 तोळ्याची चेन आणि रोख रक्कम 80,000 रुपये त्यांनी काढून घेऊन तेथून त्यांनी पळ काढला असल्याची तक्रार फिर्यादी मयूर वनगे यांनी पोलीस ठाण्यात दिली असून याबाबत सदर चौघांवरती पेण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत करत आहेत. मयूर वनगे यांना झालेली मारहाण म्हणजे हे या भागात दहशत निर्माण करण्याचं काम आरोपी मंगेश दळवी करत असून या झालेल्या हल्ल्यात मयूर वनगे यांची स्थिती फार भयानक झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानं सदर आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी फिर्यादीचे मेहुणे विजय घोडिंदे यांनी केली आहे. मयूर वनगे सध्या पनवेल येथील MGM रुग्णालयामध्ये दाखल असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. महासागर न्यूज.